रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आम्ही निघालो आहोत मूवीला. राजा शिवाजी, पण ते छत्रपती शिवाजी म्हणायची सवय लागली आपल्याला, तर आम्ही राजा शिवाजी या मूवीला चाललोय. आणि सकाळपासून आम्ही तिकीटची वाट बघत होतो. सकाळपासून आम्ही बुकिंग शोधत होतो. 7 वाजता, नंतर 11 वाजता बरेच शो गेले, पण एक बघता बघता आम्हाला चांगली सीट. ॲक्च्युली प्रॉब्लेम असा होत होता की एक तर पुढची सीट मिळत होते, नाहीतर मग मागचे सीट मिळत होते, हे पुढचे फर्स्ट लाईनचे सीट मिळत होते, नाहीतर मग असे लांब लांब मिळत होते. सगळीकडे शो फुल आहे, तर त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला. बघतो आता. चलो काय पुढं. फुल गर्दी. रात्रीचे 2:15 वाजलेत तरी एवढी गर्दी. अख्खा मूवी हाऊसफुल होता, अख्खा शो हाऊसफुल होता. आम्ही सकाळपासून तिकीटची वाट बघत होतो. सकाळी कुठे सीट मिळत नव्हतं व्यवस्थित. जे मिळत आहे ते हा ते फ्रंट रो, एक सीट इकडे एक सीट इकडे. फुल ऑन गर्दी. खूप गर्दी होती, हाऊसफुल होता शो एकदम हाऊसफुल, म्हणजे एकदम. आता आपण घरी जाऊन बोलूया, इथे खूप आवाज आहे. आता सगळे निघालेत बाहेर, त्याच्यामुळे खूप हे. चलो. रात्री 3 वाजता पण आमच्याकडे एवढी गर्दी असते खायला प्यायला. कॉफी. किती वाजलेत रात्रीचे? 3. काय सुचतंय ना रात्री आज. सुस्त येण्यापेक्षा कॉफी प्यायची इच्छा झाली होती ना. चला आपण थोडं शांत ठिकाणी जाऊन बोलू. हॅलो, हाय. झाला मूवी बघून, आता कॉफी घेतली आहे आणि आता आम्ही तुमच्याशी बोलतोय. आम्हाला तुम्हाला ॲक्च्युली सांगायचं आहे की मूवी कसा होता. मूवी खूप छान आहे. खूप म्हणजे एकदम अप्रतिम आहे. आत्तापर्यंत म्हणजे जे पण आपण शिवाजी महाराजांवरती मूवी बघितला असेल, नाटक बघितलं असेल किंवा काही बघितलं असेल, त्यांनी त्यांचे एफर्ट दिलेच आहेत, 100% दिलेत. पण ह्या मूवीमध्ये जे इफेक्ट्स, जे ॲनिमेशन्स, त्याच्यानंतर जी म्हणजे ॲक्टिंग, म्हणजे जे आत्तापर्यंत आपण ज्यांना बघत आलो शिवाजी महाराज म्हणून, त्यापेक्षाही याच्यामध्ये जे ड्रेस कोड्स होते, नंतर शिवाजी महाराज स्वतः जाऊन लढले. आम्ही येता तेच बोलत होतो की या मूवीमध्ये मला सगळ्यात जास्त आवडलं की शिवाजी महाराज प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतात की एकदम अशी क्लीन प्रतिमा, असे उभे, हाताला मळ नाही, म्हणजे काहीच नाही, मळ नाही, आणि आदेश देणार, जा याला कापून आण, याला हे करून आण. म्हणजे इथे अक्षरशः शिवाजी महाराज एक सीन मध्ये असं होतं की ते घोड्यावरती स्वार होऊन आदेश देत होते की तू असं लिहून पत्र पाठव. शहाजहानला पत्र पाठवतात. त्यांनी ताजमहल बांधला त्याच्या बेगमसाठी, त्याला डायरेक्ट पत्र, म्हणजे जे आपल्याला दाखवलं आतापर्यंत ते सगळं म्हणजे सुंदरच होतं. पण हे सगळं शिवाजी महाराजांचे त्यांच्या बायकोसोबत इमोशन्स दाखवलेत. त्याच्यानंतर इतिहास पण एकदम, म्हणजे तुम्हाला सांगतो ना, शॉर्टमध्ये स्वीट. त्यांच्या वडिलांचा, परत त्यांच्या वडिलांचा, म्हणजे जे जिजाऊचे वडील होते त्यांच्यासोबत कसं फसवलं गेलं. त्याच्यानंतर इकडे अफजल खाननी शिवाजी महाराजांच्या सख्या मोठ्या भावाला कसं मारलं, हे सगळं एकदम अप्रतिमरित्या दाखवलंय मूवीमध्ये. राजांचं नाव शंभूराजे का पडलं हे मूवी बघितल्यावरती कळेल तुम्हाला.
खरंच खूप भारी मूवी म्हणजे बनवला आहे आणि प्रत्येक सीन खूप चांगला तयार आहे. सेट खूप चांगला आहे. ऍक्टिंग सगळे ऍक्टर एकदम बेस्ट आहे. रिअलिस्टिक समोर चाललंय आपल्या आणि आपण बसलोय. आणि एकही मिनिट असं बोर होत नाही. म्हणजे एकही मिनिट असं नाही की काय यार जर bore. 8 काहीच तास नाही. 16 तास सलग ही अख्खी जर सिरीज जरी बघायला लावली असती तरी आम्ही हल्लो नसतो. म्हणजे इतकं आम्ही त्याच्यामध्ये गुंगून गेलो होतो. आणि रितेश देशमुख बरोबरच संजय दत्तचं जे काम आहे ते एक नंबर. अफजल खान म्हणजे एकदम त्याची हाईट, त्याची पर्सनॅलिटी, सगळ्यांचीच त्याचा acting आवाज. खूप छान आहे. मी बळीचं बोललो, तिचा आवाज बघ किती असा अफजल खान वाटतोय. एकदम म्हणजे खूप भारी, खूप चांगला मूवी. आणि जिजाऊची ऍक्टिंग जी भाग्यश्री त्यांनी जी केलेली आहे ती पण एकदम अप्रतिम केलेली जिनिलियानी आहे. पण खूप छान ऍक्टिंग खूप केली. छान. म्हणजे इतके स्पष्ट मराठी बोलणं. खूप त्यांच्या मुलांनी पण खूप छान हो ऍक्टिंग हो केली. हो खूप छान केली आहे. म्हणजे दोघं खूपच छान आहे मूवी. आणि खूपच छान मूवी आणि आम्ही आहे. आजपर्यंत असा कधीच मूवी रिव्ह्यू दिलेला नाहीये, पण आम्हाला इतका आवडलाय मूवी की आम्हाला आवडला. नाही राहलं म्हणजे हे करण्यापासून. आणि खूप म्हणजे आपण ठरून गेलेलो. म्हणजे मी तर असं ठरून गेलो होतो की ट्रेलर बघितला, हा ठीक आहे एक अशी आपण बघितलं आतापर्यंत, तसं काय असेल तानाजी सारखं वगैरे असेल. मी म्हणजे तानाजी चांगलाच होता. म्हणजे ह्याच्यामध्ये ना सगळ्यांना इन्व्हॉल्व करून मूवी खूप चांगला बनला. एकही ॲक्टरनी काही म्हणजे हे नाही केले. सेट खूप भारी होता. म्हणजे त्यांची कास्टिंग, त्यांची परत सगळ्याच गोष्टी खूप म्हणजे एकही ठिकाणी चुकी नाही. आणि त्याचे मी याला बोललो पण, कोणतरी मूवीमध्ये जे सल्लागार आहेत, तो इतिहासकार आहेत, इतिहासाचे सल्लागार आहेत, तर त्यांनी प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराजांचे इमोशन्स खूप दाखवले. म्हणजे एकही चूक नाही होऊ दिली. ते खूप म्हणजे बघण्यासारखं आणि आहे. आम्ही जे इंस्टाग्रामला इतके दिवस झाले ऐकत होतो, बघत होतो की लोक कंपॅरिझन करत होते संभाजी तानाजीची राजा शिवाजी या मूवीशी, तर ते त्यांच्या जागेवरती आहेत. हा मूवी याच्या जागेवरती याची कम्पेअर नाहीये. नाही होऊ शकत. म्हणजे त्यांनी पण इतकं उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि यांनी पण इतकं उत्कृष्ट काम केलेलं आहे. तर कंपॅरिझन असं काही नाहीये, कॉपी असं काही नाहीये. पूर्ण स्टोरी लाईन सगळं खूप डिफरंट आहे आणि ऍक्च्युली म्हणजे वर्थ वॉचिंग मूवी. वर्थ वॉचिंग. आणि अफजल खान जो क्रूर होता, तो पूर्ण जो क्रूरपणा त्याच्यात दाखवायला पाहिजे तो पूर्णपणे दाखवलं त्यांनी. ज्या गोष्टी सेन्सर करायला पाहिजे त्याही सेन्सर केले. असं नाही म्हणजे की सगळंच दाखवत सुटलेत. काहीच नाही. लहान मुलांना घेऊन बघू शकतो, मोठे जाऊन बघू शकतात आणि खूप चांगला मूवी आहे. आणि 11च्या शोला गेलेलो. 11चा शो हाऊसफुल होता. आम्ही सकाळपासून ट्राय करतोय की आम्हाला कुठेतरी तिकीट मिळेल, चांगलं मागे बसून बघता येईल असं, पण कुठेच मिळत नव्हतं. लकीली आम्हाला सातारा रोडच्या सिटी प्राईडला मिळालं, तर तिथे आम्ही बसून आता बघितलं. पण इतकं फुल होतं ना थिएटर, बसायला जागा नव्हती कोणाला. असं बसायला जागा नव्हती इन द सेन्स की बाबा खूप सगळे सीट्स ऑक्युपाईड होते आणि लोक इतके हाईपमध्ये होते ना की इंटरव्हलच्या टाइमला पण आहे ना लोक तेवढ्या सेकंदांमध्ये परत येत होते की बाबा मिस नाही व्हायला पाहिजे काही. आणि खूप म्हणजे पूर्ण टोटल मूवी बघण्यासारखा आहे. टोटल मूवी हा पूर्ण म्हणजे अनुभवण्यासारखा आहे. आणि जे म्हणजे वाचणारे पण असतील, इतिहास वाचणारे असतील, त्यांनी बघितल्यानंतर पण ते पण सांगतील एकही अशी भंपकगिरी नाहीये किंवा उगाचच काहीतरी दाखवलं, हे एक्स्ट्रा दाखवलं, असं काही नाही. मी म्हणजे मी हिला प्रत्येक सीन मध्ये मी सांगत होतो हिला की बघ हे आता असं आहे, हे परफेक्ट हे दाखवायला पाहिजे होतं. ते असे प्रत्येक सीन जे मॅच करून सांगितले ते खूप. आणि पण एक नंबर अजय अतुल सगळं म्युझिक एकदम बेस्ट. काहीच तोड नाही, कोणतीच हे तोड नाही. आणि जेव्हा शेवट अफजल खानाला मारायला जातात तर त्यावेळेला जे स्पीच आहे एकदम सलमान खानची एंट्री ओहो खतरनाक. सलमान भाई खरंच म्हणजे आपल्याला समजणार पण नाही. त्याला पहिले म्हणजे दाखवलं पण नाहीये. प्रत्येक वेळेला दाखवलं की माझ्यासोबत जीवा पाहिजे, माझ्यासोबत हा पाहिजे, माझ्यासोबत तो इथे असेल तिथे असेल, ते सगळं दाखवलं. पण जेव्हा तो शेवट एंट्री घेतो आणि दोघे मिळून जे धुतात ते सीन, आणि जे प्रत्येक धुतानाचे सीन, प्रत्येक मारतानाचे सीन, म्हणजे जे मराठी मूवीमध्ये आजपर्यंत आपण अशी फायटिंगच बघितली नाहीये, ती फायटिंग बघायला मिळाली. त्याच्यामुळे असं चेहरे वगैरे आमचे एकदम खुललेत. म्हणजे आम्हाला झोपेचा तर पत्ताच नाही. आम्हाला आता 3 वाजले आणि आम्ही दिवसभरही झोपलेलो नाहीये. आम्हाला असं झाले आम्हाला परत दाखवला तरी आम्ही बघू, आम्हाला फ्रंट सीटवर जाऊन दाखवला तरी आम्ही जाऊन बघू.
म्हणजे इतके दिवस आहे ना, जे ॲक्च्युली ही स्टेटमेंट मी आता बोलू शकते की जे आपण मराठी सिरियल बघायचो शिवाजी महाराजांवरती, ज्याच्यामध्ये अमोल कोल्हेनी शिवाजी महाराजांचा रोल पोर्ट्रे केला होता, तर आपली इमेज आजपासनं जे शिवाजी महाराज म्हणल्यावरती अमोल कोल्हे डोळ्यासमोर येत होता, तर आता इथून पुढे रितेश देशमुख पण डोळ्यासमोर येईल. इतकं म्हणजे उत्कृष्ट अमोल काम कोल्हे केलंय त्यांनी. यायचा, कधी आपल्याला शरद केळकर यायचा, कधी आपले फर्जन मधले चिन्मय पण यायचे. तर आता तसं नाही होणार. आता त्यांच्या जोडीला रितेश देशमुख पण पण येणार. 100% येणार, प्रत्येकाच्या कारण येणार. इतकं सुंदर काम केलं, इतकी छान ऍक्टिंग केली आहे ना. आणि उगाचच त्यांचे जे फोटोज शिवाजी महाराजांचे जे अवेलेबल आहेत त्या फोटोज मध्ये दिसतात, मग ते असे आहेत असे, तसं काही नाहीये. नाहीये. एकदम म्हणजे शिवाजी महाराजांना एकदम जसे नॅचरल real होते भाऊ तसंच त्यांनी वारला, दाखवलंय. एकदम नॅचरल रडताना दाखवलंय, आणि बायको वारली, फक्त बायकोविषयी नॅचरल. इमोशन्स नाही, आईविषयी, भावाविषयी, सगळे वडिलांविषयी, म्हणजे सगळे जे emotions इमोशन्स दाखवले. आजपर्यंत शिवाजी महाराजांचे आपण बघत नव्हतो, ते बाहेर येत नव्हते, ते यामध्ये पुरेपूर इमोशन्स सगळे दाखवलेत. पुरेपूर त्यांना फाईट करताना दाखवले, पुरेपूर त्यांना लागताना पण दाखवले. तर असं नाही की गेले शिवाजी महाराज आहे म्हणून फक्त सैन्यांनाच मारताय, मुघलांनाच मारताय, तसं नाही. तर स्वतःला लागलंय, स्वतःच्या डोळ्याच्या बाजूला रक्त दाखवलंय, कपडे मळले, सगळं रिअलिस्टिक दाखवलं आहे. त्याच्यामुळे मूवी खरंच बघण्यासारखं watching आहे आहे. आणि नक्की तुम्ही बघा. सगळ्यांनी बघितला पाहिजे. आणि असं वाटतंय आम्हाला की याचा सिक्वेल पण येईल, कारण बरंचसं अजून शिवाजी महाराजांचं दाखवणं हा, बाकी तिथे आहे. एंड काहीच झाला नाही, असं म्हणजे त्यांनी टू काही बी लिहिलं कंटिन्यू नव्हतं, पण to be नाहीये continued वगैरे, किंवा पण काही असं नाहीये. वाटतंय पण की असं वाटतंय की अफजल खानाला मारलं तर मग पुढे काहीतरी असेल ना, आणि राज्याभिषेक आहे, आम्हाला आहे, ते खूप आहे. इच्छा आहे की आणावं. तर आमची खूप इच्छा आहे की आम्हाला पार्ट 2 पण बघायचा आहे, पार्ट 3 आला तर तोही बघायचा आहे आम्हाला. खूप इतकं छान आहे, खूप चांगला आहे. खूप मेहनत घेतली आहे त्यांनी. आणि ती मेहनत पण तू किती स्टार देशील? 100 आउट ऑफ 100. 100 मला नसतात, खूप 10 आवडलं. असतात, तर मी 10 आउट ऑफ 10 देईल. म्हणजे ऍक्टिंग साठी पण 10 आउट ऑफ 10 देईल, सेट साठी पण देईल, Sets तर इतकं रिअलिस्टिक, सगळ्याच गोष्टीसाठी खरंच 10 आउट ऑफ 10. खूपच छान. म्हणजे नाही सांगू शकत, ते तुम्हाला जाऊन अनुभवावं लागेल, इतकं बघावं सुंदर आहे. लागेल, त्याशिवाय नाही का. खरंच जाऊन बघा सगळ्यांनी. चालेल, तर चलो. चला, आता आम्ही आमची कॉफी संपवली आहे, आता आम्ही पण घरी जातो. चलो, बाय बाय.